अजूनही उशीर झालेला नाही. तुमचे वय कितीही असेल, अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील, तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा, भूतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या-दुनियेत समजूतदारपणा दाखवणारा असतो. अडथळे सर्वांनाच येतात. तुम्हाला ठरवायचं आहे, रडायचं की लढायचं. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही. एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका. मागील भागातील आरशामध्ये आपले भाग्य कधीही मिळणार नाही. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणं, फसवणं सोपं असतं, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं. धोका, फसवणूक आणि दुसऱ्यांचं मन म्हणजे काय असतं ते. दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थितीसमोर पाठ देणारे यातील फरक म्हणजेच माणुसकी. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करणं, यासारखं बोलकं नाटक कोणतं असू शकतं? आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. कॉपी करता येत नाही, कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही, आणि जे कधी ठरवलेलं असतं ते होतेच असे नाही. यालाच आयुष्य म्हणतात. आयुष्य जगायला मिळणं हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कर्माचा भाग आहे. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटाचा विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.